महाराष्ट्र राज्य धर्मादाय आयुक्तालय कार्यालयाची भरती प्रक्रिया चालू आहे आणि एक नवीन अपडेट त्यांनी आपल्याला दिलेले परीक्षा पद्धत कशी असेल याबाबत. तर ही जी परीक्षा पद्धत असेल त्याच्यामध्ये कोणते बदल आहेत आणि ते कसे बदल विद्यार्थ्यांसाठी चांगले असतील याबाबत आपण यामध्ये विचार करणार आहोत. त्याआधी एक गोष्ट सांगेल की या नवीन पद्धतीप्रमाणे www.exambabu.in या वेबसाईटवर आपल्याला मॉक टेस्टसाठी पेपर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पद्धतीप्रमाणे आपण मॉक टेस्ट जर दिल्या तर आपल्या चुका ॲक्च्युअल परीक्षेमध्ये कमी होतील आणि त्याचा बेनिफिट आपल्याला नक्कीच होईल आणि आपलं सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. जर आपण सिलेक्शनच्या बाबतीत बघितलं तर एका मार्काकरता त्यांचं सिलेक्शन जातं. त्या नंबरवर जवळपास जेवढे सिलेक्ट झालेले असतात त्याच्यापेक्षा जास्त कॅन्डिडेट्स हे त्याच्या कट ऑफच्या 2-3 मार्क खाली जे कॅल्क्युलेट केलं तर तेवढे असू शकतात. आता ही जी नवीन पद्धत आहे त्याच्यामध्ये काय वेळबद्ध विभाग पद्धत आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की जे काही ग्रुप्स आहेत ते ABCD असे 4 पद्धतीमध्ये ग्रुप केलेले आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला एक सेपरेट वेळ त्या ग्रुपला दिलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये आपल्याला परत जाता येणार नाही. वेळ संपल्यानंतर आपल्याला पुढच्या ग्रुपमध्ये जायचं आहे. आता ही परीक्षा पद्धत का अवलंबलेली आहे तर यामध्ये जे परीक्षेची सुरक्षितता आणि पावित्र्यता म्हणजे की एक चांगल्या पद्धतीने सिलेक्शन व्हावं, कुठलेही अपप्रकार यामध्ये घडू नयेत या दृष्टीने या प्रक्रियेला अवलंबण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तालयाने घेतलेला आहे. आणि त्यामुळे काय होणार की ते क्वेश्चन पेपर किंवा एखाद्याला वेळ मिळणारा आहे किंवा त्याच्यामध्ये जे अपप्रकार केले जातील ते टाळता येणं शक्य आहे. या परीक्षेमध्ये वेळबद्ध पद्धतीमध्ये कसं आहे की प्रश्नपत्रिकेचा जो पेपर आहे तो काही पेपरला 3 भागामध्ये ABC ज्याच्यामध्ये 60 क्वेश्चन्स असतील त्याला ABCमध्ये डिवाईड केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असतील त्याला ABCD या 4 विभागामध्ये केलेलं आहे. आता ही परीक्षा पद्धत आपण पुढे समजूच, परंतु या परीक्षा पद्धतीमध्ये कसं आहे की जर आपण A सेक्शनचे प्रश्न सॉल्व केले तेवढ्या वेळामध्ये तर नंतर आपण Bकडे गेल्यानंतर आपल्याला Aकडे परत येता येणार नाही. ही एक महत्त्वाची बाब आहे. म्हणजे तेवढ्याच वेळामध्ये आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत आणि पुढच्या विभागाकडनं आपल्याला मागच्या विभागाकडे परत जाता येणार नाही आणि ते ऑटोमॅटिक पद्धतीने होणार आहे. वेळ संपली की पुढच्या विभागाकडे जाणार आहे. आपण फक्त ज्या ग्रुपमध्ये असाल त्या ग्रुपमध्ये आपल्याला ते प्रश्न परत तपासता येतील. समजा 25 प्रश्न A ग्रुपमध्ये आपण A ग्रुप सॉल्व करतायत, 25व्या प्रश्नापर्यंत गेलं आणि 30 मिनिटाची वेळ आणि आपल्याला परत जर त्या मागे यायचं असेल तर आपण तिथे मागे येऊ शकता. पण जर आपण B ग्रुपमध्ये गेलं नंतर आपल्याला A ग्रुपमध्ये जर काही वाटलं चुकीचं आहे किंवा करेक्ट करायचं आहे तर ते आपल्याला करता येणार नाही. आणि ही पद्धतीमुळे काय होणार एका विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्यामुळे आपल्याला फार केअरफुली सोडवायचे आहेत. आपल्याला परत पुढे गेल्यानंतर मागे येता येणार नाही दुसऱ्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर. आता ही जी पद्धत आहे त्याच्यामध्ये समजा आपण एक हायर ग्रेड स्टेनो आणि लोअर ग्रेड स्टेनो याच्यामध्ये विचार करू. हायर ग्रेड स्टेनोमध्ये किती असेल तुम्हाला 60 क्वेश्चन्स असतील, 60 प्रश्न असतील आणि 75 मिनिटाची वेळ असणार आहे. 3 ग्रुपमध्ये विभागणी केलेले गट अ, गट ब आणि गट सी अशा 3 ABCमध्ये डिवाईड केले. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी यांचे 20-20 प्रश्न 3 ग्रुपमध्ये असतील. प्रत्येक ग्रुपला ग्रुप Aला समजा 25 मिनटं तर 25 मिनटामध्ये आपल्याला हे 20 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. 25 मिनटं संपल्यानंतर आपण ग्रुप Bकडे जाणार. ग्रुप Bकडे गेल्यानंतर आपल्याला ग्रुप Aचे प्रश्न परत अटेम्प्ट करता येणार नाही. ही एक महत्त्वाची बाब आहे. मग आपल्याला ग्रुप A जे 25 मिनटामध्ये सॉल्व करायचं आहे त्या 25 मिनटामध्ये 20 प्रश्नावर आपल्याला परत मागे पुढे करता येऊ शकतं, पण 25 मिनटं गेल्यानंतर आपल्याला परत करता येणार नाही. म्हणून काळजी घ्या, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं नंतर आठवतात पण तेव्हा वेळ गेलेली असते. ही वेळ जाऊ देऊ नका. यासाठी आपण याआधी सराव करा पेपरचा या पॅटर्ननुसार. आणि हे सराव आपल्याला कुठे करायला मिळणार आहे? या सगळ्या मॉक टेस्ट आपल्याला मिळतील exambabu.in. exambabu.in या वेबसाईटवर आपल्याला या प्रश्नपत्रिका सराव करायला मिळणार आहेत. तर या पद्धतीने सराव करा. आता पुढचा जो पॅटर्न आहे इन्स्पेक्टर व सिनियर क्लर्क निरीक्षक जे आपण म्हणतो त्यांचा पॅटर्न कसा आहे की त्यांच्या पॅटर्नमध्ये केलेले मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या सगळ्यांना 25 प्रश्न 100 प्रश्न 4 ग्रुपमध्ये ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D गट अ, ब, क, ड म्हणजे ह्या 4 ग्रुपमध्ये ते डिवाईड केलेले आहेत. प्रत्येक 25 प्रश्नांना 30 मिनटं दिले आहेत. अशा पद्धतीने 100 प्रश्नांसाठी 120 मिनटं दिलेली आहेत. गट अ जेव्हा आपण किंवा ग्रुप A जेव्हा आपण सॉल्व करणार तेव्हा त्या 25 क्वेश्चनसाठी 30 मिनटं असतील. परत आपल्याला मागे फिरता येणार नाही. ही बाब इथे लक्षात असू द्या. त्यामुळे ते 25 प्रश्न सॉल्व करताना आपण ती काळजी घ्यायची आहे. सिमिलरली
लीगल असिस्टंट ग्रुप बी या ग्रुपमध्ये कसं केलेलं आहे की या ग्रुपमध्ये सामान्य ज्ञान, इंग्रजी, बुद्धिमत्ता असा कुठलाही भाग नसेल. 25-25 प्रश्नाचे ग्रुप केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये संबंधित विषय असणार आहे. लीगलचा जो कुठला संबंधित विषय असेल त्या विषयाच्या संबंधित 25-25-25 असे 4 ग्रुप केलेले. ग्रुप अ, ग्रुप ब, ग्रुप क आणि ग्रुप ड, ABCD. 30 मिनटं मिळतील 25-25 प्रश्नाला. परत तुम्हाला इथे मागे वळता येणार नाही. 100 प्रश्नांसाठी 120 मिनटं मिळतील. त्यामुळे हा पॅटर्नचा सराव करणं हा फार महत्त्वाचा आहे. आपण जर या पॅटर्नचा सराव केला तर सेम प्रिपरेशनमध्ये, सेम इंटेलिजन्समध्ये आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढू शकतात. म्हणून आपल्याला महत्त्वाचं एक करायचं आहे की exambabu.in या वेबसाईटवर आपल्याला लवकरात लवकर क्वेश्चन पेपर, मॉक टेस्ट अवेलेबल करून दिल्या जातील. त्या आपल्याला एक माफक दरामध्ये मिळतील, म्हणजे जास्तीत जास्त 50-60 रुपयाच्या ही कमी असतील आणि त्या आपण जरूर सॉल्व करा, ज्यामुळे आपले चान्सेस वाढतील. आता महत्त्वाच्या सूचना म्हणजे काय, वेळेचं नियोजन 4 ग्रुपमध्ये डिवाईड केलेलं आहे. 120 मिनटं जर पूर्ण पेपरला दिले तर आपल्याला पहिल्या प्रश्नावरही परत येता येत होतं, मधल्या प्रश्नावरही परत येता येत होतं. पण आता असं होणार नाही. 25 जे क्वेश्चन्स असतील त्या क्वेश्चनला 30 मिनटं मिळतात, म्हणजे त्या 30 मिनटामध्ये 25 सोडवता येईल. मागे परत फिरता येणार नाही आहे. पुन्हा तपासण्यासाठी फक्त आपण ग्रुप टू ग्रुप करू शकतो. म्हणजे एका ग्रुपला आपल्याला ते सोडवायचे आहेत, ग्रुप अ, ब, क, ड, तर त्यामध्ये तुम्हाला तेवढ्याच वेळेमध्ये ते करायचं आहे. पुढे गेल्यानंतर करता येणार नाही. ऑटोमॅटिक ग्रुप A, B आणि C, D असं ते पुढे जात राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला मागे वळण्याची संधीही नाही आहे. म्हणून त्या वेळेमध्ये ग्रुप A मधील किंवा ग्रुप B मधील किंवा ग्रुप C मधील किंवा ग्रुप D मधील प्रश्न सोडवताना काळजी घ्या आणि तेव्हाच आठवण्याचा प्रयत्न करा. नंतर आठवून त्याचा फायदा होणार नाही. आणि हे कधी होऊ शकतं, जेव्हा आपण सराव परीक्षा अटेम्प्ट केलेल्या असतील. मॉक टेस्टसाठी जरूर exambabu.in ला व्हिजिट करा आणि आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढवा. सराव हा वेळबद्ध विभाग पद्धतीने मॉक टेस्ट द्या, जेणेकरून त्या दबावाची, जो प्रेशर असतो आपल्याला एक शॉर्ट टाईममध्ये आपल्याला एक ग्रुप करायचा असतो, तो आपला प्रेशर हे ऑटोमॅटिक कमी होईल आपण मॉक टेस्ट सॉल्व केल्यानंतर. ही पद्धत समजून घ्यायची आपल्याला. विभागानुसार आपल्याला रणनीती करायची आहे, शांत राहायचं आहे, आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे, आपल्याला परीक्षेमध्ये सिलेक्ट व्हायचं आहे. आणि ह्या गोष्टी आपल्याला परीक्षेला नाही करायच्या आहेत. ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला आधीपासून प्रॅक्टिस करायच्या आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे. आणि तो exambabu.in ही जी वेबसाईट आहे ती एक क्वालिटी मॉक टेस्ट फार माफक दरामध्ये अवेलेबल करून देते. तुम्ही जरूर इथे व्हिजिट करा, जरूर सॉल्व करा. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला यश हे मिळेलच, यामध्ये कोणतंही दुमत नाही. जर आपण प्रिपरेशन व्यवस्थित करत असाल, सराव पेपर सॉल्व करत असाल आणि योग्य रीतीने तो दिवस आपण हँडल करत असाल, कारण तो दिवस फार महत्त्वाचा असतो आणि त्या दिवसाला हँडल करण्यासाठी आपल्याला आधीपासून सराव करायचा असतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचा आपल्या यशामधलं टप्पा हा असू शकतो की आपण जरूर मॉक टेस्ट सॉल्व करा आणि त्या exambabu.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. धन्यवाद.